Good morning everyone. My name is Sangar Sajaban Sode. My school name is Million Primary English School. I am studying in senior KG class. Song. झोप लागना का बा तुला, झोप लागना का बा तुला, दूध बिस्किट देऊ का खायला, दूध बिस्किट देऊ का खायला. पप्पा मी सपनात भीम पाहिला, पप्पा मी सपनात भीम पाहिला. सांग बा मला काय घडलं स्वप्नात, भीमराय पाहिले तू कशा स्वरूपात. सूट बूट टाय आणि पुस्तक हातात, चरणावर त्यांच्या मी ठेविला हात. किती गुणाचं ग बाळ तू माझं, किती गुणाचं ग बाळ तू माझं. काय वरण तुझ्या नवाला आईला, काय वरण तुझ्या नवाला आईला. पप्पा मी सपनात भीम पाहिला, पप्पा मी स्वप्नात भीम पाहिला. मला सुद्धा लागली हा पाहण्याची आस, भीमरायाचा मला होतोय आभास. आजची रात्र आहे माझ्यासाठी खास, डोळे बंद असूनही मी पाहिले भीमास. माझा आशिष तुझ्या पाठीशी, माझा आशिष तुझ्या पाठीशी. आर्या तू सुद्धा भीम दाविला, आर्या तू सुद्धा भीम दाविला. पप्पा मी स्वप्नात भीम पाहिला, पप्पा मी स्वप्नात भीम पाहिला, पप्पा मी स्वप्नात भीम पाहिला. अगदी स्वतःच म्युझिक पण देता येते. त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे जरा आवाज. आणि मला काय म्हणायचं, आपले हात काही आपण घरी ठेवून आलात का? प्रत्येक कलाकृतीला आपण टाळ्या वाजवून दाद दिली तर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळेल ना. यानंतर संघमित्रा विद्यालय भीमनगर मानपुरा हे विद्यार्थी पोवाडा महामानवाचा सादर करणार आहे. आणि सादर करणारा विद्यार्थी आहे यश आल्हाट आणि त्याचे सहकारी. यश आल्हाट आणि त्याचे सहकारी विद्यार्थी सादर करीत आहेत पोवाडा महामानवाचा. आधी नमन रामजी भीमाईला, आधी नमन रामजी भीमाईला, गौतम बुद्धाला, कत्री ज्योतिबाला, छत्रपती शिवाजी राजाला, छत्रपती शिवाजी राजाला, छत्रपती शिवाजी राजाला, शाहूजी सयाजी राजाला, शाहूजी सयाजी राजाला, शाहूजी सयाजी राजाला. या भारत भूत्या तरणाला जी जी जी, या भारत भूत्या तरणाला जी जी जी. भारत पूजा चरणाला जी जी, भारत पूजा चरणाला जी जी. बहुजनाचे उद्धार करते, बहुजनाचे उद्धार करते, त्यांना जग स्मरते परम पूजते भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव रामजी आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर. धन्य भीमराव जगी थोर, धन्य भीमराव जगी थोर, धन्य भीमराव जगी थोर. वंदितो त्यांना जोडून कर, वंदितो त्यांना जोडून कर, न गा तुम्ही सासवडे सारे सारे. ज्या या भारत देशाला विकासाची एक नवी दिशा दिली अशा या महामानवाचा युगपुरुषाचा जन्म झाला महाराष्ट्र दिवस होता. एप्रिल 14
साली 1891 साली वीर जन्मला ज्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला महाराज होता महाभयंकर काळ शिव शिवी आली काळ शिव शिवी आली काळ विमान तो बयान पाहून बाबासाहेबांनी निर्धार केला त्यात परिवर्तन घडवणार हे दिवस मी बदलणार त्यासाठी विदेशाच्या ज्ञान घेऊन पदवी मिळवून मायाचे आले परभरुनी ज्ञानाची ज्योत लावून कैवरी दलित आली भीम जयंती माझ्या राजाची भीमरायाची निळध्वज घेऊन हाती रथ भीमाचा निर्मिती गलकाशन करे वागती जय भीम लंकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हॅलो यानंतर वसंतदादा पाटील हायस्कूल सिडको N2 सादर करीत आहेत एक नाटिका जागृती संविधान की ही हिंदी नाटिका हे विद्यार्थी सादर करत आहेत वसंतदादा पाटील हायस्कूल N2 सिडको जागृती संविधान की आपल्या समोर सादर करीत आहेत नाटिका। मेहरबान कदरदान साहिबान, आज हम आपके सामने एक नाटिका पेश करने जा रहे हैं जिसका विषय है जागरूकता संविधान की जागरूकता संविधान की जागरूकता संविधान की जागरूकता संविधान की। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, संविधान है राष्ट्रगान है बात हमने मानी, अपने सारे धर्म यहाँ पर नहीं किसी की मनमानी, मुंह से बोली है अंग्रेजी दिल पे प्यार देसी फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। डार डार पर सोने की चिड़िया करी है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। क्या आज 15 अगस्त है? नहीं। तो फिर 26 जनवरी? नहीं तो। अरे तो फिर तुम हाथ में झंडा लेकर क्यों खड़े हो? अरे आज संविधान का जन्मदिन है। गौरव दिन है, गौरव दिन है। मैंने मुख्यमंत्री का जन्मदिन सुना है, प्रधानमंत्री का जन्मदिन सुना है, शाहरुख खान सलमान का भी जन्मदिन सुना है, पर ये संविधान का जन्मदिन है क्या होता है? आखिर ये संविधान क्या होता है? जिस तरह से हम सब इतनी सम्मान और आजादी की जिंदगी जी रहे वो किसकी वजह से हुआ है? संविधान की वजह से, संविधान की वजह से। 70 साल हो गए हमारी आजादी को। क्या आपने संविधान पढ़ा? क्या आपने संविधान पढ़ा? क्या आपने संविधान पढ़ा? नहीं पढ़ा, नहीं पढ़ा, नहीं पढ़ा। देखा, किसी ने नहीं पढ़ा संविधान। आखिर संविधान ने हमें दिया क्या है? और ये संविधान ने हमें समानता, स्वतंत्र, न्याय और बंधुत्व जैसे मौलिक अधिकार दिए। स्वतंत्र, न्याय और बंधुत्व जैसे मौलिक अधिकार दिए। ये कागज किसी काम का नहीं, चलो इसे फेंक देते। अरे अरे आप क्या कर रही है? ये कागज किसी काम का नहीं है। ये तो हमारे संविधान के उद्देश्य का है, वो हमारे किसी काम का नहीं है। आप क्या काम करते हैं? मैं अध्यापिका हूँ। आप क्या काम करते हैं? संस्था में काम करती हूँ। आप क्या काम करती है? मैं वैज्ञानिक हूँ। आप जो 14 घंटों की जगह 4 घंटे काम करती है वो किसकी वजह से? संविधान की वजह से, संविधान की वजह से।
आप अध्यापिका यानी आप पढ़ाते होंगे, पढ़ने का अधिकार किसके दिया आपको? संविधान ने दिया है, संविधान ने दिया है। अनुसंधान करने का अधिकार किसने दिया है? संविधान ने दिया है, संविधान ने दिया है। आज महिला पंतप्रधान बनी, सेना में भर्ती हुई, किसकी वजह से? संविधान की वजह से, संविधान की वजह से। महिलाओं को बराबरी करने का मौका मिल रहा है, किसकी वजह से? संविधान की वजह से, संविधान की वजह से। मुझे माफ कर दो, मुझसे बहुत बड़ी गलती हुई। मैंने अपना संविधान नहीं पढ़ा, मैं तो बस नाम की ही भारतीय हूँ। हमें भी माफ कर दो। चलो आज हम सच्चे भारतीय बन जाते हैं, संविधान जागृति का लाते हैं। इस देश से करते हैं प्यार हम, इस देश के है करार हम। इस देश के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार हम, हे तैयार हम। चलिए आज हम देखते हैं हमारा संविधान हमसे क्या कहना चाहता है। मैं इस देश का संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। जो भी सत्ता में आता है मेरी कस्में खाता है, मैं देश का संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। सबने मेरी कस्मों को तोड़ा है, मुझे झुका कर छोड़ा है। मैं इस देश का संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। मैं जैसे आजाद हुआ हूँ, अपनों से बर्बाद हुआ हूँ, मैं देश का संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। मुझे बदलने का सपना छोड़ो, मैं किस धर्म की किताब नहीं, मैं इस देश का संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। मेरे सारे सिपाही जिंदा है, मुझे बदलने की औकात नहीं, मैं इस देश का संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। मैं इस देश का संविधान हूँ और हर एक देशभक्त की शान हूँ, इस देश का संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। बंद करो ये बेदवस्था, देश को मत करो बर्बाद, मैं इस देश का संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। ना कोई जाति बढ़ी है, ना कोई धर्म, संविधान के सामने सब एक रंग, मैं इस देश का संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। राजा हो या रंगा सभी एक समान, मैं देश का संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। देश का संविधान संभालो, देश का संविधान, देश का संविधान संभालो, देश का संविधान, देश का संविधान संभालो, देश का संविधान। संविधान तैयार करने के लिए महत्वपूर्ण भूमिका है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की, और उन्हें संविधान तैयार करने के लिए कितना समय लगा था? 2 साल 11 महीने 18 दिन। कितना समय लगा था? 2 साल 11 महीने 18 दिन। और आज के और जानकारी के लिए हम आपके सामने एक नृत्य प्रस्तुत कर रहे हैं। उनका यहाँ सम्मान है। यहाँ सब बच्चों का अधिकार है, मूलभूत अधिकारों का ही संविधान ही आधार है।
सामने यहाँ सब बच्चों का अधिकार है, उस अधिकारों का भी संविधान ही आधार है। साथ सरकार नहीं है, सबको न्याय समान है। हॅलो, टाळ्या होऊनकडे जोरदार टाळ्या रंगवा. यांना मस्त कौतुक करताना आपण आज असं आग्रह नाही ठेवला पाहिजे. इसके रचेता भीम रामदास हमारा कितना अच्छा। वा, खूप सुंदर, खूप सुंदर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, प्रजासत्ताक दिनही मिळाला. खरंच सर्वांना मिळेल अशी स्वातंत्र्यता, समता, न्याय आहे का? यावर कवी दुष्यंत कुमार म्हणतात, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी है, शर्त ये थी लेकिन कि ये बुनियाद हिलनी चाहिए, ये बुनियाद हिलनी चाहिए. यानंतर संत कबीर प्राथमिक शाळा नक्षत्रवाडीचे विद्यार्थी सादर करीत आहेत एक नृत्य. नांदणं नांदणं होतं रमाचं नांदणं. माता रमाबाईचा त्याग, त्यांचा संघर्ष याचं काय वर्णन करावं. प्राणपती प्यारा परदेशी जाता, गोऱ्या थापायाची घरी रमा माता, तरी गरिबीनं ना झुकला हा माथा, पतीच्या पाठीतीनं शेण उपसलं गाईचं, पतीच्या पाठीतीनं शेण उपसलं गाईचं. असं रमाई मातेचं मोल आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तर संत कबीर प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सादर करत आहेत नांदणं नांदणं होतं रमाचं नांदणं. Sorry,
होती परिचित माझे गावी कंबर घालून बांधण असं मस्त नांदण कंबर घालून बांधण असं मस्त नांदण यानंतर 22 प्रतिज्ञाच्या विद्यार्थ्यांनी यायचं आहे. संत कबीर प्राथमिक शाळा आणि सावित्रीमाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यायचं आहे. 22 प्रतिज्ञा. चला पटकन या. चला 22 प्रतिज्ञावाले विद्यार्थी संत कबीर भीमनगर भावसिंगपुरा. 22 प्रतिज्ञाच्या विद्यार्थ्यांनी यायचं आहे. संत कबीर प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आणि सावित्रीमाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी. यांचं गाणं घेऊन टाका ते पाचवीचं गाणे नाही याच मुलीतलं गाणं घेऊन टाका. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणताही देवदेवतास मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसर प्रचार होय असे मी मानते. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानते. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. चला पुढचं. पुढे हा घ्या आता तुम्ही. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टवन मार्गाचा अवलंबन करीन. तथागत बुद्धाने सांगितलेले 10 पारमिता मी पाळीन. मी सर्व प्राणी मात्र दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी दारू पिणार नाही. प्रज्ञाशील आणि करुण या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन. माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करते व बौद्ध धर्माचा स्वीकार करते. तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानते. इतर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करते. खूप छान. सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. चला इयत्ता 5वी सावित्रीमाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं गीत सादर होणार आहे.
फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का टाळ्याच्या कंटाळावर ठेवा थोडे. खूप सुंदर. या गाण्याचं खरंच सावित्रीमाई फुले नसतं तर काय अवस्था असते आपली. तुम्हाला सांगू का, एक सावित्रीमाईंचे सुंदरसं गीत आहे, गाण्यासाठी केव्हाची माझी जीभ वळवळ करते, पण एक 2-3 दिवसापासून जरा अति जागरण आणि ते झाल्यामुळं मला पाहिजे तसं गाता येणार नाही, तरी 2 वेळे मी सादर करण्याचा प्रयत्न करते. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले, मुलींचे शिक्षण केले खुले. यानंतर संत कबीर प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सादर करतील अंधश्रद्धा निर्मूलनावर एक सुंदर नृत्य आणि गाण्याचे बोल आहेत. ये सांग तू सांग. आमच्या गाण्याचं नाव आहे अंगात आलाय देव पुढे 11 रुपये ठेव. बघा, अंधश्रद्धेच्या गर्तेत कसं आपल्या सर्वांना एवढे वर्ष अडकवून ठेवलेलं होतं आणि आजही त्याचं प्रमाण कमी झालेलं नाहीये. अंगात आलाय देव पुढे 11 रुपये ठेव सादर करतात संत कबीर प्राथमिक शाळा भीमनगर वायसिंगपुरा इयत्ता 5वीचे विद्यार्थी. आम्हाला कंपल्सरी बाई या तुम्ही या पुढे. तुम्ही नाशिक आलात ना, या बाबांपुढे बसा. देवा, माझा नवरा मला दारू पिऊन रोज मारतोय बघा, घरात पगार देत नाही, लेकरा बाळावर लक्ष नाही, लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात, माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा. काळजी करू नकोस, अजिबात काळजी करायची नाही. तुझा नवरा ठिकाणावर येईल, थांब तुला अंगाला भरून देतोय. जय अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, दिलीप कुमार, राजेश कुमार, मनोज कुमार, शाहरुख खान, सलमान खान, काढून टाका सगळी घरातली घाण आणि करा पालिकेला सुखी समाधान. नारळ, लिंबू, संत्री, मोसंबी, पेरू, चिकू, केळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या. शो जंतर मंतर करतात, लक्षात घे अंतर, पुढच्या गुरुवारी सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा, वेळ आता लावू नको, मागे पुढे पाहू नको, दुसरीकडे जाऊ नको, सरळ घरी जा, दारात उभी राहा, करू नको चूक, रवीकडे कर मुख आणि अंगारा फूक. या श्रीराबाई, या तुम्ही मुंबईला आलात ना, बसा बाबांपुढे बसा. देवा, माझं लग्न होऊन 7 वर्ष झाली,
आभाळ नाही, मला एक मूळ द्या बस, दुसरं काही नको मला, एवढीच इच्छा पूर्ण करा. तुला मूल होईल पण 5 शेती दरबारात घालावे लागते. समजून बघा, पण मला निराश करू नका. नाही, तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत. तुला अंधारात येतो, नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक. जय रमेश देव, प्राण शक्ती कपूर, अजित रंजित, परेश राव, अमरीश पुरी, करा या बालिकेची इच्छा पुरी. 1.25 किलो लाडू, 1.25 किलो पेढे, 2 किलो बर्फी, 2.5 किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या. जय माधुरी करिश्मा डिंपल, गोष्ट हाय लय सिंपल. हागे अंगारा, ध्यान दे जरा, पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी. कोणाला सांगू नको, नवऱ्याला संगती आणू नको, विसरून जाऊ नको, वेळ लावू नको. बारी तुझं रूप मला आवडले खूप, बस बोलू नको, चूप. ये बाबा, तुला लय घाई झाली ना, बस बस बाबांकडे बस. बाबा, मला रात्रीची झोपच येत नाही. क्रिकेटची स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून. मला एक ताईतच गळून द्या ना बाबा, बाकी तुमच्या अंगारा आता सगळे व्यवस्थित. घाबरू नकोस, अरे मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस. हे पुढे बस, असा सगळं ठीक होईल. थांब, आता तुला मी ताईत बनवून देतो. जय सुनील गावस्कर, कपिल देव, अजय जडेजा, सचिन तेंडुलकर आणि कुंभे विनोद कावळे, सिन्हा गांगुली, बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर टीमची सावली. मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका, उडून टाका खटका आणि करा माझी सुटका. बघा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे. जय कलंदर बिलंदर दलिंदार, घेतील तुला अंधार. बोल इसके आता आणतोस का नंतर. बोलू नको काय, मी गवठी पीठ नाही, आग येत आहे आणि चल चल घाई घाई. मागा पुढे पाहू नको, वेळ लावू नको, सुखांडी देऊ नको, मला घरी जाऊ नको. अरे दिवसाने टपतील, तुझ्यावर टपतील, नाही तुला चोपतील. मी अप्रतिम, अप्रतिम, खूप सुंदर. अंगात आल्यावर देव काय काय होतंय ते सर्व आपण बघितलंय. यापूर्वी ज्यांचं झालंय, सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनी मुली शिकवल्या, त्या मुलींनी समोर यायचं आहे आणि या विद्यार्थ्यांनी सुद्धा समोर उभं राहायचं आहे. यानंतर राधाकृष्ण माध्यमिक विद्यालय जय भवानी नगर हे आपल्या समोर पथनाट्य सादर करणार आहेत. राधाकृष्ण विद्यालय जय भवानी नगर आहेत का? पथनाट्य सादर करणार आहेत. माझा मान माझे संविधान यांच्या पथनाट्याचं नाव आहे माझा मान माझे संविधान, राधाकृष्ण माध्यमिक विद्यालय जय भवानी नगर. चला फास्ट. तुम्हाला माईक लावून द्यावं लागतील का अशा हातात घेऊन बोलणार? हातात घेऊन का? एक लावून द्या आणि 2 हातात. एक लावून द्यायचं आहे. चव्हाण सर, चव्हाण सर कुठे गेले? यांना माईक इकडे. ऐका हो ऐका, ताई ऐका, दादा ऐका, सगळे ऐका. माझा मान संविधान, माझा अभिमान संविधान, माझा सन्मान संविधान. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव अनुष्का अशोक कांबळे. आज आम्ही राधाकृष्ण शाळेचे इयत्ता 9वीचे विद्यार्थी सादर करत आहोत पथनाट्य. पथनाट्याचे नाव आहे माझा मान माझे संविधान. चला तर मग सादर करूया. कुठे चाललास? अरे उठ उठ उठ, माझ्याकडे टाइम नाही, मला जायचंय, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. तुझ्या मित्राच्या वाढदिवसासाठी तू सिग्नल
लागेल. पण का? कारण मुलगा कोणाचा असो, एसपीचा किंवा मुख्यमंत्रीच पुढे सर्व एक समान आहेत. हो समानच आहे. हो समानच आहे. थांबा थांबा थांबा, तुम्ही मोर जाऊ शकत नाही. पण का? कारण मी तुमची वाट अडवली. तू कोण माझी वाट अडवणार? मी पेंद्या गोंद्याचा मित्र. कोण हा गोंद्या? काय गोंद्या इकडे रे. काबर बोलवलं? हे बघ तुला ओळखत नाही. ही मुलगी मला ऐकत नाही. कस काय माझी वाट का अडवली? कारण की पेंडलचा शोध घ्यायचा आहे. काय खेळायच्या सोबत? देवा 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 मारलं रे. हे मुली तुझी एवढी हिंमत, तू माझ्या मित्राला मारशील? हो मारीन. तू जर माझी वाट सोडली तुला पण मारीन. आणि 395 या कलमेनुसार मी तुला जेलमध्ये टाकन. असं तुझी एवढी हिंमत? हो हिंमत आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे. बाबा बाबा काय झालं? माझी मैत्रीण सहलीला जाणार आहे, मला पण जायचंय. म्हणून त्याचं काय झालं? त्यासाठी मला 500 रुपये द्या ना. अजिबात देणार नाही. पण का बाबा? मुलगी चार भीतीच्या आतमध्येच राहते. पण बाबा जा जाऊन काम कर. बाबा बाबा मला 5,000 रुपये पार्टीला जायचंय. हे घे 5,000, जा आईश कर. हे काय बाबा? काय झालं? मी तुम्हाला शाळेच्या कामासाठी फक्त 500 रुपये मागितले होते, तुम्ही मला नकारला आणि दादाला 10,000 दिले. पोराबाबत खपून घेणार पण पोरीबाबत घेणार नाही. पण बाबा हे जग बदललंय. मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव करणे हे कायद्याने गुन्हा मानलेला आहे. मुलगा व मुलगी दोघेही समान आहे. मुलगा मुलगीमध्ये भेदभाव करणे हे कायद्याने गुन्हा मानलेला आहे. कोणी दिली ही समानता? ही समानता दिली भारतीय संविधानाने. संविधान संविधान संविधान. काय आहे संविधान? माझे संस्कार माझे संविधान. माझा रुबाब म्हणजे माझे संविधान. माझे बंधुत्व म्हणजे माझं संविधान. माझे शिक्षण म्हणजे माझं संविधान. माझे संरक्षण म्हणजे माझं संविधान. माझे अभिमान म्हणजे माझे संविधान. माझे स्वातंत्र्य म्हणजे माझे संविधान. माझं ज्ञान म्हणजे माझं संविधान. माझे स्वाभिमान म्हणजे माझं संविधान. हेच आहे संविधान. हेच आहे संविधान. संविधान संविधान संविधान. कोणी घडवले हे संविधान? माझं नाव छत्रपती शिवाजी महाराज. मी स्वराज्य दिले अंगणात तुळस गोठ्यात गा आणि घरात यांच्यावर कोणी हात टाकला त्यांच्या हात कापून टाकला जाईल. मी राजश्री शाहू महाराज. कोल्हापूर संस्थानामध्ये असताना मी प्राथमिक शिक्षण व महिलांना शिक्षण दिले. जनतेला आरक्षण देऊ राजशाही हटवून लोकशाही निर्माण केली. मी महात्मा ज्योतिबा फुले. जर तुम्ही पुरुषाला शिक्षित केले तर तुम्ही एका व्यक्तीला शिक्षित करता आणि जर तुम्ही एका महिलेला शिक्षित केले तर तुम्ही सर्व कुटुंबाला शिक्षित करता. मी महात्मा ज्योतिबा फुले. मी सावित्रीबाई फुले. महिला शिक्षणासाठी लढणारी मी सावित्रीबाई फुले. शिक्षण हे सर्वात शक्तिशाली क्षेत्र आहे, त्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वराज्य शिक्षण आरक्षण या सर्वांना एकत्रित करून संविधान दिले. फक्त वहीपेन म्हणजे शिक्षण नव्हे. बुद्धीला झटावे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. यांनीच दिले संविधान. हो हो यांनीच दिले संविधान. संविधान संविधान संविधान. काय केलं या संविधानाने? मी एक स्त्री आहे. छोट्या मोठ्या गोष्टींना घाबरत नाही. कारण फक्त संविधानामुळे. कारण फक्त संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. मी पंजाब. मी एक शिल्पकार आहे पण आपल्या पारंपरिक असल्यानंतर मी चांगला मोठा व्यवसाय करू शकतो ते फक्त संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. मी एक शेतकरी आहे. माझे 2 मुलं आहे. ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाही ते फक्त या संविधानामुळेच. हो हो संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. मी पंजाब. मी गुजरात. मी उत्तर प्रदेश. मी बंगाल. मी तेलंगणा. मी जम्मू काश्मीर. मी महाराष्ट्र. मी कर्नाटक. आम्ही सगळे एक आहोत. आम्ही सगळे भारतीय आहोत. आम्ही सगळे एक आहोत. मी कन्नड बोलतो. मी मराठी बोलतो. मी उर्दू बोलतो. मी बोलतो. मी तेलुगू बोलतो. मी बंगाली बोलते. मी हिंदी बोलते. मी गुजराती बोलते. मी पंजाबी बोलते. आम्ही सगळे एक आहोत. आम्ही
आम्ही सगळे एक आहोत. माझा मान संविधान, माझा मान संविधान, माझा मान संविधान. भारत माता की जय, भारत माता की जय. मातरम, मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थँक्यू. अगदी खरं आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना बांधून ठेवणारं एकमेव आपलं भारतीय संविधान आहे आणि हे संविधान जपण्याचं कर्तव्य प्रत्येक भारतीयाचं आहे. तिथे खाली ठेव. आणि या संविधानावरच मला कवी सुरेश भटांच्या काही ओळी सांगाव्याशा वाटतात. भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. यानंतर संत कबीर विद्यालय कांचनवाडीचे विद्यार्थी सादर करीत आहेत. रोहिणी मागासवर्गीय विद्यार्थी सादर करीत आहेत. घटनेच्या पहिल्या पानावर गाजतंय माझ्या भीमाचं नाव.
हॅलो, हात आणलेले आहेत का सोबत? कोणी कोणी घरी ठेवलेत हात? सोबत आणले असेल तर जरा. आणि या विद्यार्थ्यांबद्दल मला एक सांगावंसं वाटतं, हे आमच्या कांचनवाडीचं जे रोहिणी मागासवर्गीय वसतिगृह आहे त्या वसतिगृहाचे विद्यार्थी आहेत, वसतिगृहात राहणारे. आणि या कार्यक्रमासाठी त्यांच्या ज्या इंगळे मॅडम आहेत त्या कायम माझ्या संपर्कात होत्या आणि मला विचारत होत्या की मॅडम हे गाणं चालेल का, या मुलींना हे जमेल का. त्यामुळे इंगळे मॅडमचंही करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि इथं मला सांगावंसं वाटतं, आमच्या संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आमच्या मातृतुल्य आदरणीय विठाबाई माधवराव बोर्डे यांचंही इथं आगमन झालेलं आहे. या 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बालमंचातर्फे मी त्यांचं हार्दिक हार्दिक शब्दसुमनांनी स्वागत करते. आदरणीय विठाबाई बोर्डे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ देत. यानंतर संत कबीर प्राथमिक शाळेचे विद्यार्थी चौदार तळ्याचा संघर्ष आपल्या समोर सादर करत आहेत. संत कबीर प्राथमिक शाळा भीमनगर भावसिंगपुरा, चौदार तळ्याचं पाणी. नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? बोला, काय झालं? आओ उठा, असं बसू नका, तो खुर्चीवर बसा. नाही ना ग, नाही इथंच बरं आहे. बसायचं. बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरडपट्टी काढतील. बरोबर बोललात सहस्त्रबुद्धे. बोला, काय झालं? आमच्यातला एक व्यक्तीशी तुम्ही मोठा वरिष्ठ झाला. आमच्यासारख्या लोकांसाठी काय काय करतो म्हणून मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघायला आलतो. सुंदर. काय शिकले सहस्त्रबुद्धी, काय चाललं? हे पहा, तुमचं दुखतं. फार लावून भेटायला आलं. या, काय करताय? हेच मला संपवायचं. व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा, त्यामुळेच तर इतकी वर्ष मुलांतून खाल्ली आपण. माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार? बसा. अहो, आम्ही किती वेळचं सांगते, ऐकतच नाही येत. या, बसा बसा. हे घ्या पण. नाही मग तुम्ही वरच्या जातीचे, आम्ही खालच्या जातीचे. मी कसं तुमच्या पहिल्याला शिवणार? तुम्ही वरनं पाणी टाका, नावून जगणे तिथे. अहो, आम्ही जन्मानं कुठल्या जातीचे आहोत ते महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांच्या विचारांची पालक आहोत. घ्या पाणी. नमस्कार. नमस्कार. या डिग्रीस या. नंतर गंगाधरराव हे सोडून डिग्रीस महाड नगरपालिकेचे प्रमुख टिग्रीसांचा एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर. ज्यात त्यांनी असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह. चला, तयारी आणि तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब तुझं म्हणून माझी जमीन दिक्कत येणार. चला. अयोग्य
नाही बाबासाहेब, पाण्यासाठी सुद्धा भिंगावं लागतं. हे मोठे दुर्दैव. हा भ्रम ठेवू नका. आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत आहोत. आज या महाडच्या धर्तीवर 14 तळाचं सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे. एकाच तळाचं पाणी साठवून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत. महाडच्या तळ्याचं पाणी शेतल जवाई, महाडच्या तळ्याचं पाणी शेतल जवाई, त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी होतल जवाई. आवाचं निघलं रोप दारू लावून तारोबाचा बोधी वृक्ष आभारी झाली माई ग माई माझे भीमाई. जिथे त्या तळ्यामध्ये कुत्र्या मांजराला सहज जाता येत होतं, पण माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. एवढा संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे आपल्याला पाणीही प्यायला मिळतं. अतिशय सुंदर असं या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेलं आहे. मी तुम्हाला तेव्हाची म्हणतीये टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, पण आता खास तुमच्यासाठी काहीतरी म्हणावं असं मला वाटतंय. हे बघा, मधुर स्वर ना मैफिलीतील गाण्याचा, मधुर स्वर ना मैफिलीतील गाण्याचा, ना पहाडातून खळखळणाऱ्या पाण्याचा, ना सतारीचा, ना तुतारीचा, ना बासरीचा, ना गोंडस बाळाच्या पायातील वाळ्याचा, तर मग सर्वात मधुर स्वर कशाचा आहे तर आमच्या रसिकांच्या टाळ्यांचा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. यानंतर येत आहेत सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि बघा त्या किती सुंदर नृत्य सादर करत आहेत. कोणतं नृत्य आहे आपलं? जन्मबाईचा. कोणाचा? जन्मबाईचा आणि खूप घाईचा सादर करतायत आमच्या सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनी. तुम्ही आहे का घरात? अहो मॅडम, तुम्ही या ना. प्राचीला बरं वाटत नाही. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही. प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे. आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते. आणि तू आता वयात आलीस. एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेते. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा, पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा.
वरदान आहे जे फक्त स्त्रियांना मिळतं. आई बाबा मी शाळेत पहिली आले. आई कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत. जा तयारीला लागा. अहो पण किती लहान आहे ती. आई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले. मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवू देतात. शिन्ना सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू कसं शिकवू तुला. प्रगती झाली. मुलगी शिकली प्रगती झाली नक्कीच सर. पण या आजच्या स्त्रियांसाठी मला म्हणावंसं वाटतं, बाई म्हणजे घराचा आरसा, बाई म्हणजे संस्कृती, बाई म्हणजे संघर्षाची गाथा, स्त्रीच निर्मिती, स्त्री म्हणजे नात्या गोत्याची गुंफण, आयुष्यभराचं समर्पण. अशा स्त्रियांच्या आयुष्याची कहाणी या विद्यार्थ्यांना या मुलींनी आपल्या गाण्यातून दाखवली आहे. तुमचं कोणतं गाणं? फुले सावित्री नसती तर. असं कसं मॅडम? मॅडम या नाही म्हटलं मी, विचारते. हो ना, विचारलं तुम्ही या म्हटलं. बरं जाऊ. नाही, या नाही म्हटले मी तुम्हाला. मला बोलू तर द्यायचं ना. असं नियम असतात का मॅडम स्पर्धेचे? मॅडम ते हे करा ना, ते आपल्याला एकदा फोटो घ्यायचे त्याचे आणि याच्यावर द्यायचे ते. कशावर? कोणतं गाणं आहे मॅडम तुमचं? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती. शाळा शाळा मिलिंद मराठी प्राथमिक शाळा. मॅडम 2 मिनिटं, कारण मला एकदा फोटो काढून द्यायचे त्याचे. तुमचे माझ्याकडे असेल गाणं कदाचित. कोणतं गाणं? आत्ताच लावलं होतं मॅडम ते. जे पहिल्या पेजपासून करा. ते पहिलं नाही. नाही नाही, थांबा थोडंसं सर. तुम्ही अरे ते मॅडम ते सर येऊन थांबले तर न्यूजला द्यायचं ते. न्यूजला द्यायचं. हां, मला काय करायचं ते घेऊन मॅडम तुमचे अहो, हे- फोटो. तुम्ही या म्हटलं ना. गाणं शाळा कोणती? मिलिंद मराठी प्राथमिक शाळा. यानंतर मिलिंद मराठी प्राथमिक शाळा सादर करीत आहे फुले सावित्री नसती तर मुली शिकल्या असत्या का, है ना? चला. हे काय एवढं दे? शेरो शायरी नाही, ते नाही. सरकारी
एकदा टाळ्या वाजायला आगमनासाठी या. खूप छान, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. यानंतर अक्रू वाघमारे शाळेचे विद्यार्थी आहेत का, त्यांची नाटिका आहे राज्यांचा रंगमंच. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ज्यांनी 22 प्रतिज्ञांचं सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे, त्यांनी कृपया समोर यायचं प्रमाणपत्र घेण्यासाठी. गजऱ्यात ते गजरा, अहो गजऱ्यात ते गजरा, मोगऱ्याचा गजरा, गजऱ्याचा गजरा, मोगऱ्याचा गजरा. इथे बसलेल्या सर्व मान्यवरांना माझा मानाचा मुजरा म्हणून घेऊन येत आहे. तर ऐका वेगळं काय म्हणतात, तर जोरात टाळ्या वाजवा बरं का. अरे शिवाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी, दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. चंद्र सूर्य पर्यंत नाव तुमचे न मिटणार, चंद्र सूर्य पर्यंत नाव न तुमचे कधी मिटणार, थोड कर्म जिजाऊ तुमचे उपकार कधी न फिटणार. म्हणून अरे
दलितांची आई, माझ्या भीमाची सावली हीन दलितांची आई, अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी माता रमाई, माझी माता रमाई. टाळ्या वाजवा बरं का. आणि उगावणाऱ्या या नवकलाकारांना उंच भरारी घेऊ द्या. उमलणाऱ्या फुलांना या मोठी स्वप्न पाहू द्या. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर बालशाहीर सावीर वसुधा मधुकर हा बाल शिवाजींचा पोवाडा सादर करणार आहे. बालशाहीर सावीर वसुधा मधुकर हा आपल्या समोर बाल शिवाजींचा पोवाडा सादर करणार आहे. घ्यायचं आहे मी बालशाही सावीर आपल्या समोर शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणार आहे. सदा गुण
शांतपणे उठा सभाजन शांतपणे उठा कयात कुणी शंकरजी म्हणून कयात कुणी शंकरजी हिंदवी राजाची केली स्फूर्ती हिंदवी राजाची केली स्फूर्ती पवाडा ऐकून येईल स्फूर्ती पवाडा ऐकून येईल स्फूर्ती गोरगरीबावर केली स्फूर्ती रजी गोरगरीबावर केली स्फूर्ती स्वराजाचे वेळ कन्नवले बावळ सैन्य उभे केले बावळ सैन्य उभे केले शपथ घेत झाले रजी मुर्डेश्वरी शपथ घेत झाले स्वराजाची आस धरा चित्ता स्वराजाची आस धरा चित्ता जिंकून केली पुकतार जिंकून केली पुकतार भेदभाव नव्हता मनी देता भेदभाव नव्हता मनी देता भ्रष्टाचार्यांचा पाडला बुरखार भ्रष्टाचार्यांचा पाडला बुरखार सलसलते रो मारो चोरिया सलसलते रो मारो गातो शाहीर अभिमाना गातो शाहीर अभिमाना मुद्रा तुम करतो स्वाभिमाना मुद्रा तुम करतो स्वाभिमाना धन्यवाद.
शाहीर आपल्यासाठी म्हणावंसं वाटतं की खरोखर तुम्ही पुढे मोठे झाल्यानंतर फार मोठे शाहीर होणार, एवढ्या सगळ्या लोकांचे तुमच्या मागे आशीर्वाद आहे. आणि तुमचा जो खणखणीत आवाज आहे आणि तार सप्तकात जे त्यांनी लावलाय ना स्वर, तो क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या बालशाहिरासाठी. यानंतर येत आहे सावित्रीमाई फुले विद्यालयाचा विद्यार्थी, संत कबीर विद्यालय नक्षत्रवाडीचा विद्यार्थी आपल्यासमोर कथाकथन सादर करणार आहेत. दंडाशी दंड भिडताना, नवा इतिहास घडताना, दंडाशी दंड भिडताना, नवा इतिहास घडताना, मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना, दंडाशी दंड भिडताना. अन्याय शोधाया ती आग संघर्षाची, स्वामित्व मनी इतके ती चित्र आदर्शाची. अन्याय शोधाया ती आग संघर्षाची, स्वामित्व मनी इतके ती चित्र आदर्शाची. रासंगिरी रंगणी वैराशी जगताना, दंडाशी दंड भिडताना, नवा इतिहास घडताना, मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना, दंडाशी दंड भिडताना. ती सदैव नाशाची, फक्त केली भाषणाने ती सभा ब्रिटिशांची. करतील ती भाषा ती सदैव नाशाची, फक्त केली भाषणाने ती सभा ब्रिटिशांची. भीमरायाची संस्कारची पाऊल पडताना, दंडाशी दंड भिडताना, नवा इतिहास घडताना, मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना, दंडाशी दंड भिडताना. रवींद्र खूप छान करतोय ना, आणि ही इतकी एकूण झाली त्या गाण्याची तिला आश्रवानावर होत आहे. तिचं खरोखर खूप कौतुक. पुणे कराराची भूमताच दिलाली, भीमरायाला बोलो कस्तूर बाबाजी. पुणे कराराची भूमताच दिलाली, भीमरायाला बोले कस्तूर बाबाजी. तू ही माझे वाजवत काळ उडताना, मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना, दंडाशी दंड भिडताना. घुसरी ऐसी नहीं करनी, तब चलाने लगी आकाश लगी. घुसरी ऐसी नहीं करनी, तब चलाने लगी आकाश लगी. झुकता नहीं कभी पाए उड़ाना, दंडाशी दंड भिडताना, नवा इतिहास घडताना, मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना, दंडाशी दंड भिडताना, दास घडताना, दंडाशी दंड
समोर उभा केला पण तिने माघार घेतली नाही. एकदा पुन्हा टाळ्या वाजवा. आणि हिच्याविषयी मला तुम्हाला थोडंसं सांगावं असं वाटतं की माझ्याकडे होती 5वीत असताना ती इतकी सोशिश इतकी या ठिकाणी समोर शहीद भगतसिंग तर ही विद्यार्थिनी अभ्यासाच्या बाबतीत जर तिला आपण थोडंसं सांगितलं की ती बेचैन होणारी आहे. आणि आजच्या या परफॉर्मन्स बद्दल सांगायचं झालं तर मी तिला काय म्हटलं होतं की बाळा आपण इथं प्रॅक्टिस करण्याचं कंपल्सरी केलेलं आहे, तुझं गाणं करावं, पण ती हिंमत नाही आली. मॅडम मला गायचंच आहे, मला गायचंच आहे. आणि इतकं तिला भरभरून आलेलं आहे पण तिने एकही सूर हालू दिलेला नाही रडताना. त्याबद्दल तुझं खरोखर खूप खूप कौतुक. चलो पुन्हा